हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 होणार आहे आणि जे एक कॉलेज ॲड झालेलं आहे डॉक्टर आर्यन लाहोटी, जे की सुलतानपूरचं कॉलेज आहे, हे बुलढाण्याचं कॉलेज आहे. हे कॉलेज एक्झॅक्टली कसं आहे? खूप विद्यार्थ्यांनी सांगितले होते की या कॉलेजवर सेपरेटली व्हिडिओ बनवा, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या कॉलेजबद्दल सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे. फीस, सीट्स, कॉलेजला पेशंट फ्लो कसा आहे, त्या ठिकाणी कॅम्पस कसं आहे, हॉस्पिटल कसं आहे, हे सर्व ओव्हरऑल आपण डिस्कस करणार आहोत. यानंतर मी यामध्ये विद्यार्थ्यांना काय सांगणार आहे, BMS प्रायव्हेटसाठी स्टे वॅकन्सी राऊंड 5चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल कॅटेगरी वाईज या कॉलेजचा, आपण ते पाहणार आहोत. ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. यानंतर काही इन्फॉर्मेशन आहे, काही नोट्स आहेत, त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी येणार आहे त्याची नोटीस, आणि एलिजिबल क्रायटेरियाचे कुठले अपडेट आहेत, कधीपर्यंत येऊ शकतो, आला तर येईल, नाहीतर नाही एलिजिबल क्रायटेरिया. कारण की आपल्याला साधारणतः नीट 2026 साठी 4च महिने शिल्लक राहिलेले आहेत, तर बॅकअपला रिपीट ठेवायचं का, हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आता आपण वन बाय वन पाहू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? गुड न्यूज आहे. BMS चे एक कॉलेज ॲड झालेलं आहे. ओके, ते डॉक्टर आर्यन लाहोटी कॉलेज आहे. ते कसं कॉलेज आहे, ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आपण त्याची काय आहे ते पाहणार आहोत. यानंतर या कॉलेजसाठी BMS प्रायव्हेटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील कॅटेगरी वाईज स्टे वॅकन्सी राऊंड 5चा, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. 2 टॉपिक आहेत, क्लिअर करतो तुम्हाला. ओके, सो गाईज पहिला टॉपिक आहे BMS कॉलेज ॲड झालेला आहे. ओव्हरऑल इन्फॉर्मेशन या कॉलेजची काय आहे आपण वन बाय वन पाहणार आहोत. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, ओल्ड कॉलेज आहे, हे जुनं कॉलेज आहे. 19 डिसेंबर 2025 ला या कॉलेजसाठीला परमिशन भेटलेली आहे 2025च्या काउन्सिलिंगसाठी. ओके, यानंतर दुसरं पहा गाईज, 2016चे कॉलेज आहे हे, तर 3271 कॉलेजचा कोड आहे. कॉलेजचं नाव आहे डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज, जे की सुलतानपूरचं आहे. हे कॉलेज बुलढाण्याचं आहे. ओके, यानंतर तिसरं आहे, कॉलेजची रँकिंग आहे साधारणतः 125 पैकी 45 नंबरला या कॉलेजची रँकिंग आहे, आणि कॉलेजची रेटिंग आहे साधारणतः 3.9. ओके, आणि या कॉलेजेसमध्ये साधारणतः 100 सीट्स आहेत. ओके, यानंतर चौथं पहा, कॉलेज हे बुलढाण्यापासून साधारणतः 74 किलोमीटर आहे. किती? 74 किलोमीटर आहे. आणि हे कॉलेज सुलतानपूर पासून साधारणतः 500 मीटर या अंतरावर आहे. लाईक आपलं 1.5 किलोमीटर म्हणजे हाफ किलोमीटर. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पाचवा, कॉलेजची फी साधारणतः 1,80,000 ते 1,90,000 आहे 2025 साठी एक्सपेक्टेड, बरं का. कारण की फी स्ट्रक्चर अजूनही कॉलेजच्या वेबसाईटवरती अपलोड झालेलं नाहीये. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, डिपॉझिट साधारणतः 40,000 असेल तुम्हाला, आणि हॉस्टेल मेसची फी साधारणतः 1,20,000 असेल इयरली, बरं का, इयरली. ओके, हे क्लिअर झालं. यानंतर एक नोट आहे, खूप महत्वाची नोट आहे, माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, सो गाईज नोट पहा, हॉस्टेल हे कंपल्सरी आहे, बरं का, ते तुम्हाला घ्यावंच लागेल. मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तुम्हाला ते हॉस्टेल घ्यावंच लागेल, कंपल्सरी आहे हॉस्टेल. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, 7वं, पेशंट फ्लो साधारणतः ॲव्हरेज मध्येच आहे, तेवढा जास्त विशेष नाहीये गाईजा. ओके, आणि हॉस्पिटल बेडची कॅपॅसिटी साधारणतः 60 आहे. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, 8, कॉलेज फॅकल्टी चांगली आहे, काय प्रॉब्लेम नाही, कॉलेज फॅकल्टी चांगली आहे, फक्त पेशंट फ्लो मध्येच थोडासा इश्यू येणार या ठिकाणी. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, 9, कॉलेजमध्ये चांगले काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो गाईज कॅम्पस जे आहे एकदम मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगले आहे, बरं का, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर देखील चांगलं आहे. हे माऊली आयुर्वेदिक लातूरच्या कॉलेजपेक्षा हे कॉलेज लाख गुणा बेटर आहे. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, परिसर एकदम स्वच्छ आहे गायचा, परिसर पण चांगला आहे. ओके, यानंतर टीचिंग स्टाफ पण चांगला आहे त्या ठिकाणी. ओके, लक्षात. यानंतर पुढचं आहे 10वं, कॉलेज हे चॉईस फिलिंग मध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे कॉलेज ठेवू शकतात. ओके, सो गाईज आता दुसरा टॉपिक पाहू आपण. ओके, सो गाईज दुसरा टॉपिक आहे BMS प्रायव्हेट एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे या कॉलेजसाठी कॅटेगरी वाईज, आपण ते पाहणार आहोत स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी. ओके, सो गाईज ओपन साठी 274 राहू शकतो, SC कॅटेगरीसाठी 273 राहू शकतो, ST कॅटेगरीसाठी 224 एवढा राहू शकतो, VJ कॅटेगरी 275 एवढा राहू शकतो, NT1 274 राहू शकतो,
NT2 275 राहू शकतो, NT3 275 राहू शकतो, OBC 273 एवढा कट ऑफ राहू शकतो आणि SCBC 272 एवढा कट ऑफ राहू शकतो स्टे वॅकन्सी राऊंड 5 साठी BMS प्रायव्हेटचा या कॉलेजसाठी. लक्षात, हा होता एक्सपेक्टेड कट ऑफ. ओके, आता शेवटच्या नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करतो. ओके, सो गाइस पहिली नोट पहा, या कॉलेजसाठी हा एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो बरं का, एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतो. यानंतर पुढची नोट पहा, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस साधारणतः 11 जानेवारी 2026 ला येऊ शकते. गाईज मी तुम्हाला अगोदरच सांगतोय बरं का, कारण की मी BMS BHMS सॉरी MBBS BDS ची देखील तुम्हाला नोटीस कधी येणार आहे आणि त्या दिवशीच आलेली आहे. तर BMS BHMS ची नोटीस देखील याच डेट मला येणार आहे, 11 जानेवारी ते 12 जानेवारीच्या. ओके, यानंतर सगळ्यात शेवटचं पहा, नेक्स्ट व्हिडिओ व्हेरी इम्पॉर्टंट आहे गाईज. पुढचा जो व्हिडिओ राहील तुम्हाला खूप महत्वाचा आहे. कन्फर्म मी सांगणार BMS प्रायव्हेटसाठी कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला लागतील. कन्फर्म ते देखील एक ऑल इंडिया रँक काढलेली आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज, मी एकच विद्यार्थ्याची नाही सर्व विद्यार्थ्यांची. आणि कोणत्या ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी शेवटपर्यंत लागू शकतात स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला, हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ओके, यामध्ये तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आय नो एकतर माझा नंबर बंद येत असेल किंवा कॉल बिझी येत असेल तर तुम्ही नक्की मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती, वेळ भेटल्यावर मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. ओके, आणि काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये देखील विचारा, कमेंटमध्ये देखील मी तुम्हाला आन्सर करतच आहे. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.